पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडगाव जोगे या बंजारा व तडवी समाज बांधवांच्या वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाळ्यामुळे गावातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। गावात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे। त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढली असून विषारी साप व इतर प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याची तक्रारी ग्रामस्थांनी केली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याशिवाय गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने विविध आजारांचा धोका वाढत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या सर्व समस्यांबाबत आंबेवडगाव ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे आंबेवडगाव ग्रामपंचायतीने तातडीने जातीने लक्ष घालून गावातील रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतेसंदर्भातील सर्व समस्या त्वरित मार्गी लावाव्यात, अशी जोरदार मागणी वडगाव जोगे येथील ग्रामस्थांनी केली आहे। आता या मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांच्या समस्या कधी सोडवल्या जातात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। इस्लामबाई कुठं राहता तुम्ही? जोग्याले काय काय तुम्हाला अडचणी काय? अडचणी आम्हाला संडास बाथरूम पाहिजे, खोल्या पाहिजे, रस्ता नाही, गटारी, चाऱ्या, घरकुलं नाही भेटले का? घरकुल एक बी नाही घर पाहून घ्या ना तुम्ही तर वडगावचेच आहे। किती वर्षापासून घरकुलं नाही? काही कोळसापासून ये पाना झोपडे झापडे कसे ताडपत्र्या लावून सरी राहू राहिले। शौचालय नाही तर तुम्हाला काय काय अडचणी येतात? हा मला अजून खऱ्याची अडचणी आम्हाला नाही नाही, बाहेर जाणं पडतं म्हणजे बाहेर काय तर नाशिक माराच्या गावात ना वर जनावर दिसत्या, साप दिसत्या, तसंच जावं लागतं। इच्छुक आहे त्याचं. मग सार्वजनिक शौचालय पाहिजे। मग सरस पाहिला आम्हाला सोय। मी नवलसिंग रामसिंग चव्हाण, जोगे तांडा। माझ्या समस्याचे बायांना संडासी बिले वगैरे बांधलेली, पण त्या संडासीचा प्रकरण पहा की त्याला काही सुविधा नाही, त्याला रस्ता नाही, वरच्या टाक्या कोणी खाऊन गेले तेच समजत नाही। आणि विशेष म्हणजे संडासीला कुठलंच सुविधा नाही। बाया जाता एवढे लांब लांब जाता की तिथं माणसं पण एवढे लांब जाऊ शकत नाही, एवढा दूर जाता बाया। बाजूला जंगल आहे का? तिथलं पूर्ण जंगल आहे ना, म्हणजे शेतावाले पुन्हा अजून येऊ देत नाही, शेतावाले शिवगाळ्या करतात। किती लाखाचं आहे संडासची काही माहिती? संडास एवढं तर काही सांगू शकणार नाही, संडासी बांधल्या कोणत्या ठिकाणी तेच काही समजत नाही। आता सगळं आगंदारी मुक्तीचा बोजवारा उडाला। सगळं बोजवारामध्ये काही ठिकाणा नाही ना। महिलांचे हाल आहे आता। बायला किती लांब जाता तुम्ही, अक्षरशः पाहायला तर तुम्ही विचार करशाल। बसावं लागतं। रस्त्यावर बाया माणसं एकत्र बसावं लागते सगळे, लहान पोरं एवढे बेकारी। इथे पाण्याच्या टाक्या आधीपासूनच नाही का? नाही हो, पाण्यात टाकी होती पण कुठे गेले, काय घेऊन गेले कोणी की काय काही समजत नाही। भ्रष्टाचार झालाय ना। भ्रष्टाचार मध्ये 101% भ्रष्टाचार। माझं नाव सुपडू सिकंदर तडवी आहे आणि जोगे वडगाव मध्ये मी राहतो। आमच्या गावाच्या समस्या असा आहे की रस्ते नाही, बाईंना संडास नाही, तिथून लहान मुलं शाळेत जातात, त्यांचे पाय पूर्णपणे भरून जातात, इथून तिथून त्यांचे कपडे भरतात आणि विचू काटा जास्त असतो, गडर नाही गावामध्ये, घरकुलांची सोय नाही। 15 वर्षात फक्त 3 घरकुल आलेले आहे आमच्या गावामध्ये, खालच्या तडवी भिल्लू वस्तीमध्ये फक्त 3, 15 वर्षामध्ये फक्त 3। सगळे झोपडीत राहतात। सर्व झोपड्यात मातीच्या घरात, ते पहिले आलेले घरकुल तेच आहे। या 15 वर्षामध्ये फक्त 3 घरकुल आलेले। आता घरकुलं मागायला गेलं तर काय सांगता सरपंच? सरपंचाचा काही विषय नाही, पण आम्ही घरकुलांची ते यादीच आलेली नाही असं म्हणतात ते ग्रामपंचायत वाले। सरपंचांना काही बोललो नाही आम्ही अजून। आता काय करणार तुम्ही? या सुविधा नाही भेटल्या? या सुविधा नाही भेटला तर आम्ही आता पुढचं जे इलेक्शन येईल कोणतंही, आम्ही मतदान करणार नाही। माझं नाव सुपडू सिकंदर तडवी आहे आणि जोगे वडगाव मध्ये मी राहतो। आमच्या गावाच्या समस्या असा आहे की रस्ते नाही, बाईंना संडास नाही, तिथून लहान मुलं शाळेत जातात, त्यांचे पाय पूर्णपणे भरून जातात, इथून तिथून त्यांचे कपडे भरतात
आणि विचू काटा जास्त असतो, गडर नाही गावामध्ये, घरकुलांची सोय नाही. 15 वर्षात फक्त 3 घरकुल आलेले आहे आमच्या गावामध्ये, खालच्या तळवी भिल्लू वस्तीमध्ये. फक्त 3, 15 वर्षामध्ये फक्त 3. सगळे झोपडीत राहतात. सर्व झोपड्यात मातीच्या घरात. ते पहिले आलेले घरकुल तेच आहे. या 15 वर्षामध्ये फक्त 3 घरकुल आलेले. आता घरकुल मागायला गेलं तर काय सांगता सरपंच? सरपंचाचा काही विषय नाही, पण आम्ही घरकुलांची ते यादीच आलेली नाही असं म्हणतात ते ग्रामपंचायत वाले. सरपंचांना काही बोललो नाही आम्ही अजून. आता काय करणार तुम्ही या सुविधा नाही भेटल्या? या सुविधा नाही भेटला तर आम्ही आता पुढचं जे इलेक्शन येईल कोणतंही, आम्ही मतदान करणार नाही.